शौर्य रणरागिणी न्यूजसाठी वैष्णवी माळवदे, जिल्हा प्रतिनिधी। भव्य दिव्य महासंमेलनासाठी शिल्प सौंदर्याचे नियोजन। खटावकर स्टुडिओमध्ये प्रेरणादायी बैठक। विशेष वृत्तांत। संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपूर येथे 17 व 18 जानेवारी 2026 रोजी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेला आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीला मूर्त स्वरूप देण्यासाठी मायक्रो प्लॅनिंगला गती देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 23 जून रोजी पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार श्री विवेकजी खटावकर यांच्या भव्य स्टुडिओमध्ये एक विशेष बैठक पार पडली। या बैठकीला आयोजन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये आयोजन समितीचे मुख्य संयोजक श्री ईश्वरजी धिरडे यांच्यासह नासपचे अध्यक्ष श्री संजयजी नेवासकर, सचिव डॉक्टर अजय पुटाणे, कोषाध्यक्ष श्री प्रवीणजी शिंत्रे, श्री महेशजी मांढरे, श्री संजयजी वैद्य इत्यादी उपस्थित होते। या बैठकीत सुप्रसिद्ध शिल्पकार श्री विवेकजी खटावकर यांच्यासोबत महासंमेलनाच्या शिल्प सौंदर्य आणि दृश्य मांडणीवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीमध्ये खालील प्रमुख मुद्द्यांवर सृजनशील चर्चा व मार्गदर्शन झाले। मुख्य प्रवेशद्वाराचे भव्य डिझाईन, व्यासपीठाची रचना आणि देखावे, प्रमुख पाहुण्यांना दिले जाणारे सन्मान चिन्ह अर्थात मेमेंटो डिझाईन्स, संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन इत्यादींच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। श्री खटावकर यांचे मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी ठरले। त्यांनी आजवर जपानमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा R.K. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनची प्रतिमा, पुणे मुंबईतील गणेश महामंडळांच्या प्रसिद्ध सजावटी, पुणे महापालिकेच्या शिवरायांची प्रतिमा अशा अनेक उल्लेखनीय शिल्प संपदांचे सृजन केलेले आहे। या बैठकीत भव्य दिव्य संत नामदेव महाराजांच्या संमेलनाला साजेसे दृश्य स्वरूप देण्यासाठी अनेक कल्पना आणि संकल्पना मांडल्या गेल्या। संपूर्ण नियोजनामध्ये दृश्य रचना, सांस्कृतिक अभिव्यक्ती व ऐतिहासिक संदर्भाची सांगड घालण्यात येणार आहे। या महासंमेलनाच्या सजावटीसाठी देशभरातून येणाऱ्या कल्पनांचे देखील स्वागत करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आहे। ही बैठक एक दिशादर्शक ठरली असून महासंमेलनाच्या व्यापक आणि ऐतिहासिक स्वरूपाचे एक नवे शिल्पमूल्य यातून साकारले जाणार आहे। शौर्य रणरागिणीसाठी वैष्णवी माळवदे, जिल्हा प्रतिनिधी।